तलाव फुटलेत, रस्ते वाहून गेलेत. आता मोठ्या प्रमाणात तुमचे नाले आहेत, ओढे आहेत, त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत. मोठ्या प्रमाणात बाधित झालेले आहे. आता ह्या भागात पाथर्डी आहे, शेवगाव आहे, इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे. ज्यांची घरं वाहून गेली, घरं पडलीत. मी आता जिल्हाधिकारी महोदयाशी मी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो, कारण त्या स्वतःच मालकी जागा असली तर. पाऊस झालेला आहे. अनेक वर्षापासून या भागात पाऊस झाला नव्हता किंवा 50 वर्ष झाली, 100 वर्ष लोकांची बघितलेले काय अतिशय दुर्दैव अशा ही घटना आहे. तर म्हणजे एक नवीन पॅटर्न, वेदर पॅटर्न सुरू झालेला आहे ढगफुटीचा. त्यातून जे अनेक आपण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा, उत्तर हिंदुस्थानात सुद्धा जो काही प्रचंड प्रलय आला आहे त्याची परिस्थिती आता रोज येते आपल्याला. आता इथे पाथर्डी तालुक्यात मला वाटतं 100 वर्षात नाही एवढा पाणी या भागात आलं असं ग्रामस्थ सांगतायत. तलाव फुटलेत, रस्ते वाहून गेलेत. आता मोठ्या प्रमाणात तुमचे नाले आहेत, ओढे आहेत, त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत. त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी घुसण्याचा आणि अशा या सगळ्या जी काही वाताहत झालेली आहे, म्हणजे शेतीची असेल, दुकानाची असेल, या बाबतीमध्ये तर शासन स्तरावरून पंचनामे करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती. एकच आहे की एखाद दोन आपत सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्तीत प्राणहानी कुठं झाली दिसत नाही, झाले नाही. हे आपलं सगळ्यांचं सुदैव आहे. सर, जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे? कोणती कोणती पिके नष्ट झालेली, प्राथमिक माहिती काय? नाही, आता हे 2 दिवसाच्या घटना आहेत त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी. आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टी नाही, ढगफुटी नाही, त्या भागातील कर्मचारी इकडे बोलून घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे, कारण शेतामध्ये पाणी आहे. त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसकट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि पण मी म्हटल्याप्रमाणे एकदा पूर्णतः जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक जी आहे, साधारण 94,000 साधारण 770 शेतकऱ्यांच्याकडे, म्हणजे मला वाटतं 1,02,000 साधारण 1,00,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. म्हणजे क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे. आता ह्या भागात पाथर्डी आहे, शेवगाव आहे, इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे. तातडीने काही मदत दिली जाणार आहे का? नाही, आपले स्थायी आदेश आहेतच शासनाचे. पण आता ओरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला NDRFचे जे नॉर्म आहेत आपले, त्यामुळे आपण मदत करतो. आपण काही SDRFचे आहेत, काही NDRFचे आहेत. पण ओरंडाभाऊ NDRFच्या पेक्षा काही मदत करता येईल का म्हणून आता मला वाटतं मदत पुनर्वसन बघायला तशा पद्धतीने आपण विनंती करू. काही संसारच उद्ध्वस्त झालेले आहे, पंचनामे होतात मात्र मदत दिली जात नाही. अहिल्यानगरचे खासदारांनी देखील तेच आरोप केले की वेळोवेळी पंचनामे केले जातात मात्र मदत नाही. कसं बघतं सर? मला असं आहे की यापूर्वी ज्या ज्या घटना घडल्या आहेत, आता नगर तालुक्यातले मध्ये अकळनेर, पिंपळगाव, माळवी, वाळकीला, इथे आपण तातडीने मी स्वतः गेलो, पंचनामे झालेत, लोकांना मदत मिळते. आता माहीत नाही की अशा त्या बाबतीमध्ये विरोधकांचं कामाचे आरोप करायचं, पण त्याच्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही. लोकांना आमचं शासनाचा प्राधान्यक्रम लोकांना मदत करण्याचा आहे सर्व अर्थानं. कालच्या ढगफुटीमुळे काही संसार उघड्यावर पडलेले आहेत, अक्षरशः घरात काही राहिलेलं नाहीये. अशांसाठी काही शेल्टर हाऊस वगैरे तातडीचं काय होणार? नाही, आता याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. एक तर ज्यांची घरं वाहून गेली, घरं पडलीत. मी आता जिल्हाधिकारी महोदयाशी मी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो, कारण त्या स्वतःच मालकी जागा असली तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं. म्हणजे ताबडतोबीने त्यांना मदत करता येईल. नंबर 1, टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा कुठे सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय. तिसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग सर्व संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झालेल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्या द्वारे काही मदत करता आली, संसार उद्ध्वस्त आहेत, काय तर राहिलं नाही, तर ती एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी सुचवलेला आहे.